नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया माहे मार्च वेतन, निवृत्ती वेतन, सहाय्यक अनुदाने इत्यादी करिता अनुदान वितरण। GR निर्गमित दिनांक 20/3/2026। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। माहे मार्च वेतन, निवृत्ती वेतन, सहाय्यक अनुदाने इत्यादी करिता अनुदान वितरण करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक 20/3/2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सन 2025-26 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभाग करिता अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभाग मार्फत बेम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे। यानुसार सर्वसाधारण शिक्षण, प्राथमिक शिक्षण, अशासकीय प्राथमिक शाळांना सहाय्यक परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंतर्गत NPS केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरणांकडून अशासकीय प्राथमिक शाळांना दिल्या जाणाऱ्या सेवेकरिता सेवा शुल्क, सर्वसाधारण शिक्षण, प्राथमिक शिक्षण, परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना करिता अनुदाने, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंतर्गत NPS केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरणांकडून जिल्हा परिषदांना दिल्या जाणाऱ्या सेवाकरिता सेवा शुल्क, तसेच माध्यमिक शिक्षण, अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना, क्रीडा व युवक कल्याण सेवा, विद्यार्थीतर युवकांसाठी युवक कल्याण कार्यक्रम, युवा वसतिगृह स्थापना करणे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।